नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव रूपा धीरज गुजर. मी तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आजचा आपला टॉपिक आहे विटॅमिन्स. तर सगळ्यात पहिलं आपण बघूया की विटॅमिनचा शोध कोणी लावला होता. विटॅमिनचा शोध सी फंक नावाच्या या शास्त्रज्ञांनी लावला होता. तर विटॅमिन म्हणजे काय? तर विटॅमिन म्हणजे शरीराला कमी प्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्त्वाचे असे पोषक घटक, जेणेकरून ज्याच्या मदतीने आपल्या शरीराची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती, हाडे, डोळे, त्वचा, रक्त निरोगी ठेवण्यास मदत मिळते. तर विटॅमिन किती प्रकारचे असतात? तर विटॅमिन असतात 6 प्रकारचे. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. तर या 6 प्रकारच्या विटॅमिनना 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. पहिलं आहे मेदात विद्राव्य असणारे, म्हणजेच काय, फॅट सॉल्युबल. तर असे विटॅमिन्स आहेत जे मेदात विद्राव्य असतात, फॅटमध्ये विद्राव्य असतात किंवा फॅटमध्ये विरघळतात. तर अशा विटॅमिनची नावे आहेत विटॅमिन ए, डी, ई आणि के. दुसरे आहेत पाण्यात विद्राव्य असणारे, म्हणजेच वॉटर सोल्युबल, जे वॉटरमध्ये सॉल्युएट होतात. तर अशा विटॅमिनची नावे आहेत बी आणि सी. यानंतर आपण पाहूया विटॅमिनची सायंटिफिक नावे किंवा विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे रोग. तर पहिल्या विटॅमिनचं नाव आहे विटॅमिन ए. विटॅमिन एचं नाव आहे रेटिनॉल. रेटिनॉल हे आपल्या डोळ्यासाठी चांगले असते, पण जर रेटिनॉलची कमी झाली तर आपल्याला रात आंधळेपणा हा रोग होऊ शकतो. त्यानंतर आहे विटॅमिन सी. तर विटॅमिन सीला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणून ओळखतो. ॲस्कॉर्बिक ॲसिड. तर ॲस्कॉर्बिक ॲसिडमुळे किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिडची कमी झाल्यामुळे आपल्याला स्कर्वी हा रोग होतो. त्यानंतर आहे विटॅमिन डी. त्याला कॅल्सिफेरॉल म्हणून ओळखलं जातं. तर कॅल्सिफेरॉलच्या कमतरतेमुळे आपल्याला रिकेट्स हा रोग होऊ शकतो. त्यानंतर आहे विटॅमिन ई, ज्याला टोकोफेरॉल म्हणून ओळखलं जातं. टोकोफेरॉलच्या कमतरतेमुळे स्नायू कमजोर होणे, हाडे ढिसूळसित होणे हे रोग आपल्याला जाणवतात. त्यानंतर आहे के. केला क्विनोफेनॉन सुद्धा म्हटलं जातं. क्विनोफेनॉनमुळे काय होतं की रक्त गोठण्यास मदत करते. के विटॅमिन आपल्याला रक्त गोठण्याकरिता मदत करत असते, पण त्याची जर कमतरता झाली तर जास्त रक्तस्राव होण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे विटॅमिन बी. तर बी विटॅमिनला आणखीन त्याच्यामध्ये सब विटॅमिन्स त्याचे असतात किंवा बी कॉम्प्लेक्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर त्याच्यामध्ये 8 प्रकारचे विटॅमिन येतात. तर फॉर एक्झाम्पल B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12. तर सगळ्यात पहिले आपण बघूया B1. B1चं नाव आहे थायमिन. तर थायमिनच्या कमतरतेमुळे आपल्याला बेरी हा रोग होतो. तर सेकंड आहे B2. तर B2च्या कमतरतेमुळे किंवा B2ला पहिले आपण नायसिन म्हणतो आणि B2ला आपण रायबोफ्लेविन म्हणतो. B2च्या कमतरतेमुळे आपला त्वचा विकार वगैरे होतात. त्यानंतर आहे B3. B3ला नायसिन म्हणून ओळखलं जातं. नायसिनच्या कमतरतेमुळे आपल्याला पेलाग्रा हा रोग होऊ शकतो. त्यानंतर आहे B5. पॅन्थेनिक ॲसिड याला म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला थकवा किंवा चिडचिड जाणवते. B6ला पायरोडॉक्सिन म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा त्वचेचे रोग आढळून येतात. त्यानंतर आहे B7. बायोटीन. बायोटीन ही आपल्या केसांकरिता फार उपयुक्त असते, पण त्याची जर कमतरता झाली तर आपल्याला केस गळणे अशा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यानंतर आहे B9. त्याला फॉलिक ॲसिड म्हणतात, जे आपल्या रक्तासाठी फार उपयुक्त असतं, पण फॉलिक ॲसिडची जर कमी होत असली तर आपल्याला ॲनिमिया हा रोग दिसून येतो. त्यानंतर आहे B12. त्याला कोबाल्टोमिन म्हटलं जातं किंवा सायकोकोबाल्टोमिन म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला मज्जातंतूची कमजोरी जाणून येते. तर असे हे सगळे विटॅमिन फार उपयुक्त असतात आपल्या शरीराकरिता आणि त्याच्या कमतरतेमुळे असे वेगवेगळे रोगसुद्धा होतात. थँक्यू सो मच गाईज. माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.